धुळ्याला पत्रकारितेची फार मोठी परंपरा आहे आणि त्याच्यामुळे आजच्या पत्रकारितेने मला इथे आपल्याशी संवाद साधता येतोय ही आनंदाची गोष्ट आहे। खूप दिवसाने धुळ्यात येतो आहे। पक्षाचे कार्यक्रम आहेत, इतर काही भेटीगाठी आहेत। धुळ्यातल्या राजकारणाची माहिती घेण्यासाठी सुद्धा इथे मी आलो आणि मला असं वाटतं की उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करता या भागाला अनेकदा विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आता धुळ्यात भविष्यात काय घडेल ही मला अधिक माहिती तुम्हीच देऊ शकता, कारण राजकारण इतकं अस्थिर झालेलं आहे। सध्याच्या राजकारणामध्ये आजचा माणूस उद्या कुठे असेल, पुढे काय होईल हे काहीच कोणी सांगू शकत नाही। आज सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेलं आहे की शिवसेनेचं राज्यव्यापी शिबिर हे उत्तर महाराष्ट्रामध्ये होईल 23 जानेवारीला नाशिकला। म्हणजे तुम्हाला उत्तर महाराष्ट्राचं महत्त्व राजकारणातलं काय आहे हे कळून येईल। नरेंद्र मोदी सुद्धा ह्याच काळामध्ये नाशिकला येत आहेत। काल शिर्डीला राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर झालं। शिवसेनेचं एक राज्यव्यापी शिबिर हे 23 तारखेला नाशिकला होईल सकाळी, आणि त्यानंतर संध्याकाळी अनंत कान्हेरे मैदानावर म्हणजे गोल्फ मैदानावर शिवसेनेच्या प्रचाराची तुतारी फुंकली जाईल, जाहीर सभा होईल। 22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन सोहळा होतो आहे। ही सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट आहे। शिवसेनेनं कायम अयोध्येच्या संदर्भात एक संघर्ष केला, एक भूमिका सातत्याने आम्ही मांडत राहिलो। अयोध्येतल्या प्रत्येक आंदोलनात शिवसेना सहभागी झाली, प्रत्येक करसभेत शिवसैनिक सामील झाले, तुरुंगात गेले, बलिदानं दिली। त्याच्यामुळे या प्रदीर्घ संघर्षानंतर राम मंदिर होत आहे हा आनंद देशात जसा व्यक्त केला जाईल, तर शिवसेना सुद्धा 22 तारखेला त्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं एक कार्यक्रम नाशिकला करेल। उद्धव ठाकरे माननीय पक्षप्रमुख हे संध्याकाळी नाशिकच्या प्रख्यात काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतील। काळाराम मंदिराला एक फार मोठ्या संघर्षाची परंपरा आहे। प्रभू श्रीराम हे सगळ्यांचे आहेत यासाठी तो तिथं आंदोलन झालं होतं। त्या डॉक्टर आंबेडकर, साने गुरुजी अशा अनेक महत्त्वाच्या लोकांनी ते आंदोलन केलं जनतेसाठी। आणि त्यानंतर गोदावरीच्या तीरावर एका भव्य महाआरतीचं, श्रीरामाच्या सन्मानार्थ एका भव्य महाआरतीचं आयोजन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्याचा कार्यक्रम शिवसेनेने ठरवलेला आहे। प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की 22 तारखेला देशात दिवाळी साजरी करावी, पण आम्ही त्या दिवशी दिवाळी साजरी करत असताना जे शहीद झाले राम मंदिरासाठी, हजारो करसेवक आमच्या डोळ्यासमोर, आम्ही जिथे उपस्थित होतो अनेकदा, त्या सर्व शहीदांचं स्मरण करणं। त्यात शिवसैनिक होते, अनेक हिंदुत्ववादी संघटनेचे लोक होते, अनेक साधू होते, संत होते, ज्ञात अज्ञात
असे शेकडो लोक तिथे त्या लढ्यामध्ये उतरले होते. तर त्या सर्व शहीदांचं सुद्धा 22 तारखेला आमच्याकडून स्मरण केलं जाईल. कारण त्यांचं स्मरण केल्याशिवाय राम मंदिराची एकही वीट रचणं हे कठीण होतं. अशा तऱ्हेनं या उत्तर महाराष्ट्रामध्ये त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचा एक झंझावात आम्ही सुरू करतो. तुम्ही मला जागा वाटपाचा का असा प्रश्न विचारणार आहातच, पण मी आताच सांगतो की महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीसह आमच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये संपूर्ण जागा वाटपासंदर्भात कोणतेही टोकाचे मतभेद नाहीत. जवळजवळ जागा वाटपाचा ती समस्या जी काय म्हणता आपण ती संपलेली आहे. आणि येत्या काही दिवसामध्ये कोण कुठे लढणार या महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपल्यासमोर जाहीर केली जाईल. बोला, काय आपल्याकडे आहे अजून? सगळं सांगून झालं माझ्याकडून. काँग्रेसकडून देखील महाराष्ट्राला 48 लोकसभा चाचपणी सुरू, याबद्दल आपण काय सांगणार? बघा, काँग्रेसकडून देशातल्या 543 मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे. महाराष्ट्रात असेल किंवा अन्य राज्यामध्ये असतील, स्वतः शिवसेनेने 48 मतदारसंघाची चाचपणी केली आहे. त्यात नवीन काय? आम्ही स्वतः राजकारणामध्ये आहोत. पक्षाच्या विस्तारासाठी प्रत्येक पक्षाला आपण एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये आपला पक्ष किती रुजलेला आहे, आपल्या कार्यकर्त्यांची भूमिका काय आहे हे समजून घेण्यासाठी प्रत्येक पक्ष अशा प्रकारची चाचपणी करतो. आम्ही केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी बोलून 48 मतदारसंघाची चाचपणी केलेली आहे. तशी काँग्रेसने केली असेल, तशी राष्ट्रवादी काँग्रेसनं माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखाली केली असेल. हे पक्ष मोठे आहेत, हे गट नाही आहेत. फुटलेला गट जो असतो ते अशा संपूर्ण राज्यात चाचपण्या करू शकत नाहीत. मी आजच वाचलं की हा जो मिंदे गट आहे आणि हा जो अजित पवारांचा गट आहे, त्यांचे उमेदवार सुद्धा ह्या वेळेला दिल्लीतून ठरवले जाणार आहे. भाजप यांची अवस्था आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या नेतृत्वाखाली, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली का बाळासाहेबांची कधी दिल्लीच्या आदेशाने चालली नाही. आमचे उमेदवार आम्ही ठरवले, आम्ही जाहीर केले, आम्ही लढवले. पण आज दुर्दैवानं स्वतःला जे महाराष्ट्राचा स्वाभिमान वगैरे म्हणतात त्यांचे उमेदवार दिल्लीतून ठरवले जात आहेत. याच्यातच त्यांच्या गुलामीच्या खुणा स्पष्ट दिसत आहे. सर, इंडिया आघाडीमधून नितीश कुमार बाहेर जाण्याच्या संकेत काही दिवसापूर्वी आलेले होते. काय ते इंडिया आघाडीमध्ये सहभागी होतील का, किंवा मग त्यांच्या व्यतिरिक्त पीएमचा जो मामला उभा राहिला त्याच्यामुळे ते बाहेर निघण्याचे चान्सेस कार पाडवा, त्याची बातमी पण आली बिहारमधून काय बातम्या आल्यात मी पाहिल्या नाहीत. नितीश कुमार आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्यामध्ये उत्तम संवाद आहे. गेल्या 4 दिवसामध्ये नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी अनेकदा चर्चा केली. आम्ही सगळे एकत्र आहोत. नितीश कुमार हे आमचे नेते आहेत सगळ्यांचे. किंबहुना इंडिया आघाडीची जी कल्पना आहे, आज सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, याची सुरुवात नितीश कुमार यांनी केलेली आहे. आणि सगळ्यात आधी ही बैठक नितीश कुमार यांनी पाटण्यात बोलवली होती, विसरता येणार. मुख्यमंत्र्यांनी आज शिवसंकल्प अभियानाला सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांच्या देखील शिवसंकल्प अभियानाला काय असतं ते? फक्त शिव नाव लावलं म्हणजे संकल्प पूर्ण होत नाहीत ना. हो, पण त्यांनी त्या भाषणात बोलताना असं म्हटलं होतं की बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही सत्तेला. बाळासाहेबांचा विचार हा दिल्लीची गुलामी कधीच नव्हता ना. आत्ताच म्हटलं की त्यांचे उमेदवार दिल्लीतून ठरणार आहे. त्यांना 10 वेळा दिल्लीत जाऊन त्यांचे जे भाजपचं हायकमांड आहे त्यांच्या हिरवळीवर बसावं लागतं आणि येताना ते लॉनचं जे गवत आहे ते इथे चिटकवून परत मुंबईला यावं लागतं. बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये किंवा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आमच्यावरती ही वेळ कधी आली नव्हती
की राज्य चालवण्यासाठी आणि पक्ष चालवण्यासाठी दिल्लीचे आदेश घेऊन इथे यावं. सर, देशामध्ये घटना अशी सांगते की धर्मनिरपेक्ष देशाची स्थापना झाली पाहिजे, परंतु 4 राज्यांमध्ये किंवा आता जी निवडणुकीच्या संदर्भात चर्चा चालू आहे, तर राम मंदिराच्या नावाने किंवा राम मंदिरला दर्शन घेऊन जाण्यासाठी लोक बीजेपी वाले किंवा अदर पक्षवाले आव्हान करतायत. या संदर्भात निवडणूक आयोगाने काही दखल घेतली आहे का? निवडणूक आयोग दखल घेणार नाही, कारण निवडणूक आयोग सुद्धा गुलामाच्या भूमिकेत आहे. या देशातल्या सगळ्या स्वतंत्र स्वायत्त घटनात्मक संस्था, मग राज्यपाल असतील, मग राष्ट्रपती जे असतील, निवडणूक आयोग असेल, काही प्रमाणात न्यायव्यवस्था असेल, संसद असेल, वृत्तपत्र असतील, लोकशाहीचे जे प्रमुख स्तंभ आपण म्हणतो, हे सगळे स्तंभ या गुलामीच्या वाळवीनं पोखरलेले आहेत. त्याच्यामुळे एखादं आमच्याकडून अपराध झाला तर आमच्यावर कारवाई होईल, पण झालेल्या आहेत. पण आजच्या सत्ताधाऱ्यांवरती कारवाई करण्याची हिंमत चुकीबद्दल कोणत्याही अशा प्रकारच्या संस्थेमध्ये नाही. राजकीय भूकंप होणार असं गिरीश महाजन यांनी सांगितलंय. मोठा राजकीय भूकंप येत्या 15 दिवसात होणार. हो, भूकंप होईल आणि जमिनीत तेच गाडले जातील. सध्या टीका केली जाते जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरती, परंतु गेल्या 3 दिवसांपूर्वी युतीमध्ये सहभागी असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे धुळ्यात आलेले होते आणि त्यांनी देखील अयोध्येमध्ये राम मंदिरा अगोदर 2500 वर्षांपूर्वी बौद्धांचं मंदिर होतं असं वादग्रस्त एक दावा केलेला. आम्ही असं मानतो, या कोणत्याही वादात पडण्यापेक्षा आता राम मंदिर जे होतंय त्या आनंदात सहभागी व्हावं. अशा वक्तव्याला महत्त्व न देता, कोणी केला असेल ते, अशा वक्तव्यांना महत्त्व न देता राम मंदिराचा जो सोहळा एक साजरा केला जातोय सर्वत्र, भले तो राजकीय असेल, भारतीय जनता पक्षाने त्याची सूत्र हातात घेतली असतील, तो राष्ट्रीय सांस्कृतिक सोहळा व्हायला पाहिजे, पण त्या सोहळ्याची सूत्र जणू काय भाजपचे लोकच तिथे दोन्ही करसभेमध्ये हातोडे मारत होते आणि त्यांनी जे सगळं उभं केलं आहे तसं नाही आहे. शिवसेना तिथे होती, अनेक हिंदुत्ववादी संघटना तिथे होत्या आणि भारतीय जनता पक्षानं मोक्याच्या वेळी कसं तिथून पलायन केलं याचे पुरावे आहेत. पुरावे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांना लखनौला का जावं लागलं त्या विशेष न्यायालयासमोर साक्ष देण्यासाठी, ते आरोपी आहेत त्यातले. अटलजी लालकृष्ण अडवाणीजी, मुरली मनोहर जोशी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, विनय कटियार, हे सगळे आरोपी आहेत. मी स्वतः त्या न्यायालयापुढे 3 वेळा साक्ष दिली. आम्हाला माहिती आहे तिथे कोण होतं, कोण पळून गेलं, कोण बाहेर पडायला तयार नव्हतं आणि बाबरी कोसळल्यावर कशा काखावर केल्या या भाजपच्या लोकांनी आणि शिवसेनेवर सगळं ढकललं. हा इतिहास आहे. शिवसेनेचं योगदान हे अशा पद्धतीनं तुमच्या हातात सत्ता असली म्हणून कोणाला पुसता येणार नाही. हा इतिहास राहील शिवसेनेच्या नावानं आणि तो अधिक तेजस्वी होत जाईल. सर, संसदमध्ये काही विरोधकांनी मध्ये घुस जाऊन काही न्याय मागण्याचा प्रयत्न केला, या प्रसंगाला आपण कसं बघता? नवीन संसदमध्ये जे काही आता विद्यार्थी गेले त्यांनी बाहेरून घोषणा केल्या, तर या विषयाला आपण कसं बघता? विषय आहेच ना बेरोजगारीचा. लोकांच्या मनामध्ये उद्रेक का निर्माण होतोय? अशा प्रकारचं आत्मघातकी पाऊल उचलण्यापर्यंत या देशातली तरुण वर्ग का जातो आहे? त्यांना तुम्ही अतिरेकी ठरवून ठार मारता येणार नाही तुम्हाला, कारण नक्षलवादी ठरवून तुम्हाला खतम करता येणार नाही. त्या तरुणांच्या मनातल्या भावना हा कोट्यावधी बेरोजगारांच्या मनातला उद्रेक आहे, समजून घेतलं पाहिजे. त्यांचा मार्ग चुकला असेल, पण त्याने जे प्रश्न उचललेले आहेत ते दुर्लक्षित करता येणार नाही. गेल्या 10 वर्षामध्ये बेरोजगारांची जी झालेली फसवणूक आहे त्याच्या विरुद्ध झालेला तो उद्रेक होता. पाणबुडी प्रकल्प देखील गुजरातला हलवण्याच्या आदेश, आपली काय प्रतिक्रिया? आम्ही दिली आहे ना प्रतिक्रिया. एक दिवस अख्खा महाराष्ट्र सुद्धा उचलून घेऊन जाते होते आणि हे जे या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत स्वाभिमानी डोमकावळे, बरं का, ते नुसते फडफडत राहतील, गप्प राहतील, पण जोपर्यंत शिवसेना इथे आहे तोपर्यंत या गुजरात लॉबीला हे करता येणार नाही. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या दरम्यान कुठेतरी अजित पवार आपल्या युतीमध्ये असताना देखील त्यांनी 1 तास आधीच, निकाल जाहीर होण्याच्या 1 तास आधीच सत्यजित तांबे विजय होतील
असं त्यांनी घोषित केलं होतं. म्हणजे कुठेतरी ते ज्या टायमाला शुभांगीताई उभ्या होतात त्या टायमाला तो विषय आता संपलेला आहे. परंतु आगामी काळामध्ये असं कोणी करणार नाही याची काही कशा पद्धतीने आपण काळजी घ्या. सर अमेरिका सर एक प्रश्नाचं उत्तर होऊन जाऊ जरा. येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून सुनील भाऊ असतील, किरण तात्या असतील, शरद सर असतील, असे लोक म्हणजे स्टार्टिंग पासून शिवसेनेमध्ये कामं करतात. परंतु इलेक्शनच्या वेळेस ऐन इलेक्शनच्या वेळेस एखादी उमेदवार द्यायचं म्हटलं तर सामान्य कार्यकर्त्याचं त्याला हटवून एखादी कोणीतरी असतो जागीरदार त्याला जर दिलं त्याच्यानंतर तो तुटून जातो. त्यावेळेस आपलं येणाऱ्या काळामध्ये असं कधी झालंय ते मला सांगू शकाल का? कार्यकर्त्यांचं काय होईल का? असं कधी झालं? यापूर्वी झालंय. गोपाल गेले सारखे शिवसेनेतर्फे दरवेळेस विधानसभेला आयात उमेदवार दिला जातो. त्यांना पूर्ण साथ मिळेल. मला असं वाटतं 2019 साली इथे हिलाल माळी उमेदवार होते. हे काय बाहेरून आलेत का? हिलाल माळी बाहेरून आलेत का? तुम्ही हे प्रश्न भारतीय जनता पक्षामध्ये बाहेरून आलेल्या माणसाला थेट मुख्यमंत्री केलेला आहे. भारतीय जनता पक्षानं बाहेरून आलेल्या अजित पवारला थेट डेप्युटी सीएम केलेलं आहे. 105 आमदार असताना बाहेरच्या उपऱ्या लोकांचं अख्खं मंत्रिमंडळ बनवलेलं आहे. हे प्रश्न केव्हा तर तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि मोदींना विचारा. तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवणार आहात का? पक्ष काय ठरवेल त्याच्यावरती आहे. आमचा काय, आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात फिरत असतो. साहेब, ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे विजयी आमदार असतील, खासदार असतील, महाविकास आघाडी ज्यावेळेस उमेदवारीचा फॉर्म्युला ठरवेल त्या जागांसाठी शिवसेना आग्रही राहणार आहे. शिवसेनेने जाहीर केलंय की जिंकलेल्या जागा ज्या आहेत मग त्या शिवसेनेच्या असतील, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असतील किंवा त्या काँग्रेसच्या असतील, जिंकलेल्या जागांवर चर्चा सध्या करायची नाही. हा एक सूत्र आहे. शिवसेनेनं महाराष्ट्रामध्ये 2019 साली 18 जागा जिंकल्या होत्या. 18. मला असं वाटतं त्या 18 जागा कायम राहतील जिंकलेल्या. शिवसेना सातत्यानं महाराष्ट्रामध्ये 23 जागा लढत आहे. आमची भूमिका अशी आहे की त्या 23 जागांवर शिवसेनेची ताकद आहे. जिथे काँग्रेसची ताकद आहे तिथे काँग्रेस लढेल, जिथे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे तिथे राष्ट्रवादी काँग्रेस लढेल. फक्त आकडा वाढवायचा म्हणून निवडणुका ह्यावेळेला लढायच्या नाहीत. जो जिंकेल त्याची जागा हे धोरण आहे. एका कार्यक्रमामध्ये आपल्या काय ठीक आहे. चला, थँक्यू. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसकडे इथे कॅन्डिडेट नाहीये, उमेदवार नाहीये, त्यावेळेला शिवसेना ही जागा मागणार आहे का? शिवसेनेची तयारी आहे, पण ही जागा परंपरेनं काँग्रेस लढत आलेली आहे. काँग्रेसकडे उमेदवार नाही हे काय मी मान्य करत नाही. धुळ्यामध्ये काँग्रेसला चांगलं नेतृत्व आहे, संस्थांचं जाळं आहे. फक्त उमेदवारांना जिद्दीनं लढलं पाहिजे आणि शेवटच्या 8 दिवसामध्ये नांगी टाकू नये. बरं का? 50% महिला रिझर्वेशनची भाषा करतात, परंतु राष्ट्रपती महोदयाला नवीन संसदच्या उद्घाटनाच्या प्रसंगी बोलवण्यात आलं नाही. काय सांगाल? मला काही सांगायचं नाही. तुम्ही खासदार आहात, त्याच्यावरती आमचं बोलून झालंय. मला काही सांगायचं नाही. भारतीय जनता पक्षाचे लोक इथे येतील तेव्हा त्यांना प्रश्न विचारा. तुम्ही मेंबर ऑफ पार्लमेंट. सर एक प्रश्न होता शेवटचा. नाही शेवटचा. हा शेवटचा बोला. असं ते आमदार जे सोडून गेले शिवसेनेचे, तर त्याच्यातून काही आमदार परत येऊ शकतात का? मध्यंतरी अशी चर्चा होती की ते कारवाईचे आमदार आहेत चिमणराव पाटील, तर ते शिवसेनेत परत कशा करता घ्यायचं? स्वघरी परत आले तर काय भूमिका असेल? स्वगृहित जे घर सोडून गेले स्वतः, पश्चाताप झाला असा पश्चाताप होत नाही. आम्हाला पश्चाताप आहे की त्यांना आम्ही उमेदवार केला. स्थानिक लेवलला शिवसेना वेळोवेळी भाजपाच्या विरुद्ध आंदोलन करते, गेल्या 4 वर्षापासून लढते. मात्र विभागीय स्तरापर्यंत ज्या भ्रष्टाचाराचे प्रकरण पाठवतात त्यावर कुठे काहीच कारवाई होत नाही, ती थांबली जाते. आणि वरिष्ठांकडून म्हणजे शिवसेनेच्या वरिष्ठांकडून कुठेही साथ मिळत नाही.
असा आरोप आहे आणि होत नाही, तुमच्याकडून कुठली साथ भेटेल, त्यामुळे त्या चौकशा होत नाही. इथले शिवसैनिक आंदोलन करतात, मुद्दे उपस्थित करतात, पण ते पुढे ज्या पद्धतीने नेले गेले पाहिजेत तसं होत नाही. पुढे म्हणजे कुठे? म्हणजे मंत्रालय स्तरावरती त्यांची चर्चा झाली पाहिजे किंवा अधिवेशनामध्ये ते मुद्दे आले पाहिजे. आपल्या लोकप्रतिनिधी त्यासाठी अधिवेशन चालावं लागतं सगळ्यात आधी. आणि मला असं वाटतं की शिवसेनेनं सध्याच्या सरकारच्या भ्रष्टाचाराचे जेवढे वाभाडे काढलेले आहेत तेवढे कोणी काढले नाही. स्थानिक पातळीवरचे अनेक मुद्दे जे असतात ते स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून पुढे नेले पाहिजे. आणि अनेक या राज्यातल्या अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी अशा प्रकारच्या भूमिका घेतलेल्या आहेत. चला, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.